गाईज तर गुड मॉर्निंग. आपण बसलेलो आहोत मंदिरामध्ये दागडाव. शिवक आपल्याला भेटायला आला आणि खास करून हे भोसडीवाला याच्यामुळे मग अर्धा रूट तुटला. आपण तुम्हाला माहिती डोंगरावरून येत असतो त्याच्यासाठी आपल्याला कडी यावं लागलं. त्यामध्ये बी इतके फोन लावले की आपण एकदम स्लो कंटिन्यू म्हणजे मी काय करतो नाऱ्या दमाने पळतो आणि ठेपेपर्यंत येतो. तो ह्यामुळे आज स्पीडने पळालो. इथून इतकं फास्ट पळायला एक 10 लाख डबल चालायचं तितकं डबल नाही फास्ट पळायला लगेच मला थांबू वाटतं. मग मी पळत थांबत याच्यासाठी आलोय आणि इथं येऊन बसलोय भंगीवणी. हे आपलं ह्यो डोंगर 3 नंबरचा काढला. जहा तक मेरे कदम जाते वो सब मेरा है. तर गाईज तर ते काल परवा व्हिडिओ मध्ये नाही म्हणलं वाटतं पवन असं ऑफलाईन मानला होता. धपक पाय वाजत कोणतरी जातं म्हणला सकाळी माझ्यापासून कोण आहे काय. तर हा महाशय आम्हाला माहितच नव्हतं हे बी भरतीच्या नादी लागलेत म्हणून. ये मेरे बिरादरी का इंसान है, फार्मासिस्ट है. मुझे देखना चाहोगे. घाम बघा घाम असं पिळलं का खरंच काय बोल पाणी निघतंय सगळं बोला झालंय. तर गाईज बाय बाय. इन्कम टॅक्स ॲग्रिकल्चर आहे ऊस बागायतदार आहे मी. रामकृष्ण हरी. जय गोमाता. जय श्रीराम. आज 3 जानेवारी आज रोजी आपल्या श्रीकृष्ण गोशाळेमध्ये प्रशांत दादा सानप भैया मित्र मंडळ यांनी आपल्याला बीडवरून आपल्या गोमातेसाठी चारा आणलेला आहे. प्रशांत दादांनी 3 वर्षापूर्वी गोशाळेत गाय सोडली होती तेव्हापासून प्रशांत दादा दरवर्षी गोमातेसाठी चारा घेऊन येतात. आणि त्यांनी जो शब्द दिला होता गोमातेसाठी की ताई मी एक गाय सोडली आणि त्यामुळं एका गायीसाठी नाही तर सगळ्या आपल्या गोशाळेतल्या गोमातेसाठी मी दरवर्षी चारा देईल. तरी वर्षातून ते 2-3 वेळेस गोमातेसाठी चारा घेऊन येतात. रामकृष्ण हरी. जय गोमाता. जे प्रशांत दादांनी शब्द दिलेला आहे अशा जर आपल्या शेतकरी बांधवांनी गोशाळेमध्ये गायी आणून सोडल्यानंतर जर वर्षातून 1-2 वेळेस जरी चारा दिला गोमातेसाठी तर आपण अजून जास्त प्रकारे गोमातेचं संगोपन चांगल्या प्रकारे व्यवस्थित करू शकतो. जय गोमाता. जय श्रीराम. जय श्रीराम. घे पुढं आता हळूहळू डायरेक्ट फेकायचं सोडायचं काही नाही ते खात्यात राहील. फक्त शेणात टाकू नका असं बघून टाका थोडं. फास्ट फेकायचे दोन्ही साईडनी. पवन तू इकडल्या साईडनी फेक.